आणि ज्याचा खावा रसगुल्ला त्याच्या नावाने करावा कल्ला. या न्यायाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या अकोट शहरामध्ये गेल्या 32 वर्षापासून चालू असलेला हा श्रीमद भागवत कथा आणि अखंड हरिनाम सप्ताह, ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहोत असे असणाऱ्या हरिभक्त पारायण भागवताचार्य वैष्णवीताई किशोरीजी यांच्या अमृततुल्य वाणीने आपण कथा श्रवण करत आहोत. ज्यांच्या माध्यमातून मला येण्याचा योग आला असे असणारे आमचे दादा नीरज दादा असवार आणि तरुण मंडळी यांच्या माध्यमातून मला येथे येण्याचा योग आला. येथे साथ करण्यासाठी भुगंधर महाराज मंडळी आहे, मृदंगाचार्य आहेत, माझे वडील आहेत, विनेकरी आई आहे आणि सन्मुख बसलेले तुम्ही सर्व श्रोतेवर्ग. साऊंड अति उत्तम आहे दादा. समस्त गावकरी मंडळीच्या तन्मन ध्यानाने चालू असलेला हा सप्ताह आणि आजच्या वाटेला आलेली माझी प्रथम दिवसाची सेवा. विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी ज्यांचा हा अभंग आहे त्यांचा अधिकार पाहणे अत्यंत गरजेचे आहे. कोण हो तुकोबा रे? ते तुकोबा रे जे सदैव वैकुंठाला गेले, ते तुकोबा रे. कोण तुकोबा रे? ज्यांच्या गाथेला चंद्राची शीतलता, सूर्याची दिव्यता, आईची वात्सल्यता आणि पवित्र गंगा मातेच्या पाण्यासारखी पवित्रता ना, ते तुकोबा रे. कोण तुकोबा रे? ज्यांचं नाव घेता यमाने सुद्धा थरथर कापावना महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. एवढा मोठा तुकोबरांचा अधिकार आहे, एवढा मोठा की छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरांसाठी नजराणा पाठवला होता. तो म्हणजे असा, दिवट्या छत्री घोडे हे तो बर्यात न पडे. एवढा मोठा नजराणा तुकोबरांसाठी पाठवला, पण तोही तुकोबरांनी वापस पाठवला. आणि तुकोबरा म्हणतात, तुमचे एरवी धन मृत्यू के समान. एवढा मोठा तुकोबरांचा अधिकार आहे आणि त्या तुकोबरांचा अभंग मी आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आज अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस. आता पहिला दिवस म्हटलं की आमची बरीचशी महाराज मंडळी पहिला दिवस प्रामुख्याने घेतच नाही, कारण त्यांना अगोदरच चिंता असते की गायक आले असतील की नाही, मृदंगाचार्य असतील की नाही, मंडळी जमली की नाही. पण मी आजचा दिवस पहिला दिवस आवडीने घेत असते. कशा प्रकारे सांगते ऐका. तुम्ही जर आता पंगत धरली, आता म्हटलं तर लगेच धरू नका, पण तुम्ही जर पंक्तीला बसले तर सर्वात आधी काय वाटलं जातं तुम्हाला? काय वाटलं जातं? पत्रवाडी वाढलं जातं. आता ती पत्रवाडीच नसली आणि 5ही पक्वानाचं जेवण असलं तर त्या अन्नाला अर्थ उरेल का? नाही. पत्रवाडी असली आणि 5 पक्वानांचं जेवण असलं तरच त्या अन्नाला अर्थ उरेल. जर पत्रवाडीच नसली तर त्या अन्नाला देखील अर्थ उरणार नाही. म्हणजे आजच्या दिवशी मी तुम्हा सर्वांना पत्रवाडी वाढून जाणार आणि 7 दिवसामध्ये त्याच्यावर किती अन्न घ्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. विठ्ठल विठ्ठल. मी सुरुवातीला सांगून गेली की प्रस्तुत अभंग हा 2 प्रकारांमध्ये
मोडतो. पहिलं नाम प्रकरण आणि दुसरं म्हणजे उपदेश प्रकरण. आता उपदेश प्रकरणाचा जर विचार केला तर प्रथम दर्शनीय जाणकार श्रोतेच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होईल की उपदेश हा कोणी करावा, का करावा, कसा करावा व कोणाला करावा. ज्या वेळेला हे 4 वर्ग समाजासमोर पडतात ना, त्यावेळेस बघा, उपदेश त्यानेच करावा की ज्याच्या उपदेशामागे उपासनेचं बल आहे. कारण उपदेश अधिक उपासना बरोबर फल. कारण उपदेश त्यानेच करावा की ज्याच्या उपदेशामागे उपासनेचं बल आहे. तुमचे चेहरे पाहून मला असं वाटतं तुम्हाला नाही समजलं. बघा, समजण्याकरता व्यवहार सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक वडील पाहुण्यांमध्ये बसलेले असतात आणि बसलेले असताना त्यांना सवय असते बिडी ओढायची. आता पाहुण्यांमध्ये बिडी कशी ओढायची तोही सुद्धा प्रश्नच आहे ना महाराज. म्हणून काय करतात, वडील बाहेर येतात आणि मुलाला आवाज देतात. मुलगा येतो आणि मुलाला म्हणतात, बाळा एवढी बिडी घे, चुलीजवळ जा आणि एवढी बिडी पेटवून आण. मुलगा तसंच करतो, बाबाजवळची बिडी घेतो, चुलीजवळ जातो, बिडी पेटवतो. आता बिडी पेटवल्यानंतर त्याच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होते की आपले वडील म्हणजे दिवसातून 8-10 वेळा बिडी ओढतात आणि ओढून फेकून देतात. नेमकं याच्यात काय विशेष असलं पाहिजे. तो काय करतो, तर बिडी घेतो आणि त्याचा झुरका मारतो. सवय नसल्यामुळे ठसका बसतो. नंतर वडिलांजवळ जातो, वडिलांनी बिडी देतो. वडील ते बिडी घेतात, त्यांना ती अर्धी जळलेली दिसते. वडील त्याला विचारतात, का रे बाळा ही बिडी अर्धी जळलेली कशी. तो म्हणतो, बाबा मी ती बिडी घेतली, घेतल्यानंतर विस्तवावर ठेवली आणि विस्तवावर ठेवल्यामुळे ती बिडी अर्धी जळली. आता वडील आणखी ती बिडी घेतात, तोंडाला लावतात. तोंडाला लावल्यानंतर त्यांना ती बिडी ओली लागते खाली. ते विचार करतात, त्यांना समजते की आपल्या मुलाने तिकडे काहीतरी घोटाळा केला. त्याला परत विचारतात की ही बिडी ओली कशी काय. तो म्हणतो, बाबा मी ती बिडी घेतली, घेतल्यानंतर विस्तवावर ठेवली, विस्तवावर ठेवल्यामुळे माणूस असो की बिडी केली म्हणे. ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आलं त्यांनी घ्यावं, नाहीतर मी त्यांचे मावस भाऊ समजेल. विठ्ठल विठ्ठल. ज्या वडिलांनी तीच बिडी घेतली, घेतल्यानंतर त्या बिडीचा झुरका मारला आणि त्या बिडीचा जो धूर निघतो तो आपल्या मुलाच्या तोंडावर सोडतात आणि त्याला उपदेश करतात, अरे मूर्खा बिडी ओढणं चांगलं नाही, याने कॅन्सर होतो, रोग होतो, बिडी ओढणं चांगलं नाही. मला सांगा, हा उपदेश योग्य आहे का हो? नाही. तुकोबाराय सांगतात, नाही संत चिन्हे उमटले उपदेशामागे उपासनेचं बल आहे. बघा, एकदाचा प्रसंग आहे. मी एका गावाला कीर्तनाला जात असताना एका पाणठेल्याच्या समोर एक मुलगा हातात विमलची पुडी मिक्स करत होता. तर माझ्यासोबत एक महाराज होते. ते गेले त्याच्याकडे आणि त्याला म्हटलं, का रे बाबा विमलची पुडी खाऊ नको, याने कॅन्सर होतो, रोग होतो. तो म्हणाला, महाराज तुम्ही कीर्तनात सांगा म्हणे की पट्ट्या कुणाला भीत नाही. आता हे ऐकून महाराज बाजूला गेले. तेवढ्यात काय झालं, त्या मुलाच्या समोरून एक व्यक्ती गेला. त्या व्यक्तीला पाहुणे समोरचा हात पाठीमागे केला. महाराज म्हणाले, पट्ट्या तर कुणाला भीत नाही, मग या समोरच्या व्यक्तीला पाहुण्याने पुढचा हात पाठीमागे का केला. म्हणे, महाराज तुम्हाला माहित आहे का म्हणे माझ्या समोरून हा जो व्यक्ती गेला कोण आहे. म्हणे, नाही माहित नाही मला कोण आहे. म्हणे, माझ्या समोरून हा जो व्यक्ती गेला ना ते माझे वडील आहेत. महाराजांना थोडं बरं वाटलं. चला बा पट्ट्या वडिलांना तर भीतो है ना.
तो म्हणाला महाराज भीत काही नाही. त्याचं कारण असं आहे की हा जो समोरचा हात मी पुढीचा हात पुढे ठेवला असता तर याच्यातली अर्धी पुडी माझ्या वडिलांनी नक्कीच खाल्ली असती. मला सांगा, जो वडील आपल्या मुलाला सांगेल पुडी खाल्ल्याने कॅन्सर होतो, रोग होतो, हा उपदेश योग्य आहे का? नाही संत चिंदी उमटले अंगे उपदेशाला पात्र झाला. उपदेश कोणाला करावा तर नाथ बाबा त्यांच्या हरिपाठामध्ये सुंदर वर्णन करतात. क्रोधीय विश्वासी त्यासी बोध केला, व्यर्थ आपली वाचा शिरवू नये, व्यर्थ आपली वाचा शिरवू नये. क्रोधीय विश्वासी त्यासी बोध केला, क्रोधीय विश्वासी त्यासी बोध केला, व्यर्थ आपली वाचा शिरवू नये, व्यर्थ आपली वाचा शिरवू नये. क्रोधीय विश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिरवू नये. महाराज म्हणतात की क्रोधी माणसाला, मूर्ख माणसाला उपदेश करू नये. शास्त्रकार सांगतात उपदेशो ही मूर्खानाम प्रकोपायन शांतये, प्रयपानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. शास्त्रकार सांगतात जसं आपण सापाला कितीही दूध पाजलं तर त्याचं अमृत होणार आहे का? नाही, त्याचं विषच होणार आहे. तसा आपण मूर्खाला, क्रोधीला कितीही उपदेश केला तर तो मूर्ख क्रोधी सुधारणार नाही. विठ्ठल बघा, थंडीचे दिवस होते, थोडा धो 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 पाऊस पडत होता. आता एका खेडेगावच्याच बाजूला एक जंगल होते. आता जंगलामध्ये माकड थंडीने थरथर कापत होते. आता त्यांनाही वाटलं की आपले मोठे भाऊ थंडीपासून निवारण कसे करतात हे त्यांनी बघितलं. तर एका चौकामध्ये 4-5 माणसं शेकोटी पेटून हातपाय शेकत होते. त्यांनी ते बघितलं. आता जंगलाकडे काय काळी कचरा कमी आहे का? ते जंगलाकडे परतले, काळी कचऱ्याचा गंज लावला. आता त्याच्यातलं एक माकड म्हणाल, म्हणे त्यांची शेकोटी तर लाल होती म्हणे, मग आपण एक शेकोटीत लाल टाकला तरी काय? दुसरं काय म्हणाला, पिकलेलं लाल फळ आणा म्हणे, शेकोटीत टाका, फुंका मारा. त्यांनी तसंच केलं. ते पिकलेलं एक लाल फळ आणलं, शेकोटीत टाकलं, फुंका मारला, शेकोटी पेटली आणि त्यांनी त्याच्यावर हात पाय शेकले. बरोबर ना? जागी आहे ना तुम्ही? कशी भेटणार ती शेकोटी? हा जो माकडांचा प्रकार चालू होता ना, तर एक सुग्रण नावाची पक्षिणी तिच्या घरट्यातून पाहत होती आणि ती त्या माकडांना उपदेश करते. हात दिनो पाव दिनो नर्तन वैसी काया, 8 महिने फुकट गमाये, दिवाने अभी तक घर नाही बनाया. सुग्रण नावाची पक्षिणी त्या माकडांना उपदेश करते की देवाने तुम्हाला 2 हात दिले, 2 पाय दिले, तुम्ही 8 महिने फुकट गमावले, स्वतःला राहण्यासाठी घर सुद्धा बनवले नाही. आता बऱ्याच सुग्रणी बऱ्याच माकडांना उपदेश करतात. माकड कुठे उपदेशाकडे लक्ष देतात का? नाही देत, नाही का? ती सुग्रण म्हणते मला बघा, भगवंताने एक चोच दिली, माझं घर बघा, उन्हाळ्यात ऊन लागत नाही, पावसाळ्यात पाऊस लागत नाही, हिवाळ्यात थंडी वाजत नाही, लोड शूटिंगचं सुद्धा काम नाही. ती काजवा आणते महाराजांनी तिच्या संपूर्ण घरट्याला लावते, रात्रभर लाईट चालू. एवढा मोठा सुग्रणीचा खोपा सुंदर ना की बहिणाबाई म्हणतात, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, पाण्याला झोका झाला चांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, जीव झाला चांगला.
मी म्हणते सांगा अर्थ. जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग नाईस नो पप्पा, नो ओपन युअर माउथ. सांगा अर्थ. अटाना फुटाना शेंगदाणा उडत चालल्या टणटणा, या पाहुणं बसा पोटात गेलं ससा, माय म्हणे काळू कसा बाप म्हणे राहू दे. आताच्या कविता आहे महाराज काहीही अर्थ नाही, पण जुन्या काळच्या कविता होत्या. शर आला तो धावून आला, अर्थबद्ध होत्या. आताच्या कवितेला अर्थ नाही. असो आपला तो प्रस्तुत प्रस्तावनी विषय नाही, पण मला सांगायचं आहे की ते सुग्रण नावाची पक्षिणी त्या माकडांना उपदेश करते, पण माकड कुठं उपदेशाकडे लक्ष देत का? नाही देत नाही का? आता ते माकड त्या सुग्रणीला उपदेश करते. ते माकड म्हणतात घर में की रानी मुझको बात बतलाती है, अभी तक बुलंदे पानी मैं तेरी करता धंधा. ते माकड म्हणाला घरात बसून मला उपदेश काय करते? पाणी उघडू दे मग तुला सांगतो. पाणी उघडलं महाराज. माकड दाड करीत तिच्या खोप्याजवळ गेलं, खोपा घेतला, तोडफाड केला आणि तोडफाड करून फेकून दिला. तेव्हा ती सुग्रण उडून बाजूच्या रांगेवर गेली आणि डोक्याला हात लावते आणि म्हणते अरे देवा, रिकामी म्हणते मी या माकडांना उपदेश केला आणि माझं करून मी माझे घर गमावून बसले. आता ती सुग्रण परत उपदेश करते, पण ती आता माकडांना नाही करत, ती आता माणसांना करते. ती म्हणते सीख सिखाया शहाने को कैसा गोता खाया, बंदरों को मैंने सीख सिखाया, तो मेरा घर ही गमा दिया. म्हणून महाराज म्हणतात की क्रोधी माणसाला, मूर्ख माणसाला उपदेश करू नये. मग कोणाला करावा? तर तुकोबाराय सांगतात अधिकार तैसा करू उपदेशा, 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 अधिकार तैसा करू
येत्या त्याची देव. तुकोबराय म्हणतात की समोरच्याचा ज्याचा ज्याचा जसा अधिकार आहे तसाच त्याला अधिकारांविरुद्ध उपदेश करावा. अधिकार तेसा दाविलेला मार्ग, अधिकार तेसा दाविलेला मार्ग, अधिकार तेसा दाविलेला मार्ग, अधिकार चालत आहे मग कळव येते. तुकोबराय म्हणतात की समोरच्याचा ज्याचा ज्याचा जसा अधिकार आहे तसाच त्याला उपदेश करावा. बघा, प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय या भरकटलेल्या जीवांना उपदेश करतात की देवाने तुम्हाला हा जो नरदेह दिलाय तो कशा करता दिलाय. देवे दिला देह भजना कोमटा, हो हो, देवे दिला देह भजना कोमटा, हो हो, देवे दिला देह भजना कोमटा, 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 हो हो, देवे दिला देह भजना कोमटा, देवे दिला देह भजना कोमटा, तोया झाला फाटा, बाधिकेचा तोया झाला फाटा, देवे दिला देह भजना कोमटा, देवे दिला देह भजना, देवे दिला देह देव दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने आपल्याला हा जो नरदेह दिला तो भजनाकरिता दिला, पण आपण भजन सोडून भजनाच्या कामी लावला. बरोबर ना? मी एकाला सहज विचारलं, का रे बाळा, भगवंताने आपल्याला हा जो नरदेह दिला तो कशाकरिता दिला? तोने काही नाही ताई, दोन जे हात आहे ना म्हणे ते गाडीचं हँडल पकडण्याकरता, दोन जे पाय आहेत ना एक गेअरवर ठेवण्याकरता आणि एक ब्रेकवर ठेवण्याकरता. लेटेस्ट स्पीड आहे महाराज, काय बोलेल काहीच अंदाज नाही. एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याला म्हटलं, का रे बाळा, आज मला खूप भूक लागली रे, मी डबा आणला नाही, तू आणला का? मुलगा म्हणाला, हो गुरुजी आणला ना. मुलगा म्हणाले, काय आहे तुझ्या डब्यात? शिक्षक म्हणाले, काय आहे तुझ्या डब्यात? मुलगा म्हणाला, पुरणपोळी आहे गुरुजी. गुरुजी म्हणाले, अरे वा, माझ्या तर आवडीची, मी खाऊ का रे तुझा डबा? मुलगा म्हणाला, हो खा ना गुरुजी. गुरुजीने 2-3 घास खाल्ले. खाल्ल्यानंतर त्यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला,
समजा म्हणे तुझ्या आईने तुला जर विचारलं की डबा कोणी खाल्ला, मग म्हणे माझ्या आईने जर मला विचारलं डबा कोणी खाल्ला, तर मी सरळ सांगेन म्हणे कुत्र्याने खाल्ला. महाराज काय बोलेल काही सांगता येत नाही. विठ्ठल आणखी कीर्तनातला प्रसंग आठवला मला. या गावाला कीर्तनाला गेलेली. कीर्तनाला थोडा वेळ होता आणि एका माणसाने दिलं मला त्याच्या इथे चहा पिण्याकरता. तिथं गेल्यानंतर एक छोटासा मुलगा होता तिथं. त्याला म्हटलं बाळा तू कार्टून बघत होता. त्याला म्हटलं बाळा थोडा वेळ न्यूज लाव बरं. ते माझ्यावरच संतापलं. म्हणाला ताई हे बघायचं असेल तर बघा, नाहीतर इथून निघून जा म्हणे. थोडा वेळ मी तिथंच बसली. तेवढ्यात काय झालं, तो मुलगा किचन मध्ये गेला पाणी पिण्याकरता. तेवढ्यात मी उठली, त्या रिमोट घेतला हाती आणि न्यूज लावण्याचा प्रयत्न केला. खूप प्रयत्न केला पण चॅनलच बदलत नव्हतं. रिमोट ठेवून दिलं, परत बाजूला बसून राहिले. तेवढ्यात तो मुलगा आला. मुलाला विचारलं का रे बाळा, तू गेल्यानंतर मी न्यूज लावण्याचा खूप प्रयत्न केला रे, खूप प्रयत्न केला पण चॅनलच बदलत नव्हतं. मला म्हणाला ताई मला वाटलंच होतं म्हणजे तुम्ही हा मूर्खपणा करसाल, म्हणून तर म्हणे रिमोटचे शेर खिशात घेऊन गेले. स्पीड आहे मार काय बोलेल काहीच अंदाज नाही. मला सांगायचं आहे की भगवंताने आपल्याला हा जो नरदेह दिला, हा भजनाकरिता दिला आणि त्या देहाचं जर आपल्याला सार्थक करायचं असेल ना तर एकच करा. हो एक वेळ तरी भगवंताचं दर्शन घ्यावं. बघा मनुष्याने जन्माला आल्यानंतर 3 गोष्टी कराव्या. एक गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी. संत महात्मे सांगून गेले की गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. काही लोक घालतात, काही लोक घालत नाही. काय होते तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्यानंतर 108 वेळा आपल्याला चंद्रभागेचं स्नान घडते. आमचे वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणत असत की ज्या व्यक्तीने जिवंत असताना गावातील एकही कोंबडी जिवंत ठेवली नाही, मग मेल्यानंतर आपण का म्हणतो की त्याच्या तोंडामध्ये तुळशीचा पाला घाला, त्याच्यापेक्षा कोंबडीचे फक्त त्याच्या तोंडामध्ये घाला, त्याचा उद्धार होईल. ते तसे बाबाचे वाक्य. तुम्ही एकादशी व्रत करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. दुसरं म्हणजे एकादशी व्रत करा. काय एकादशी? कचून खायचं रेटून झोपायचं, बरोबर ना? एकादशी म्हणजे जरा पोटाला आराम. महिला म्हणतात तुमच्याकडे पाण्याची टाकी आहे ना? बोलत जा जरा. आहे ना? किती दिवसाला धुता ती टाकी? 8 दिवसाला धुतली गेली कधी पाहिजे. कारण आम्ही जेव्हा जेटपीच्या शाळेत होती ना, आम्ही दर आठवड्याला प्रभात फेरी काढायचो की आणि आमचं एक घोषवाक्य असायचं की दर आठवड्यातून टाकी ही धुतलीच गेली पाहिजे. दर आठवड्यातून टाकी ही धुतलीच गेली पाहिजे. ती जशी टाकी आहे ना, ही सुद्धा एक प्रकारची टाकी आहे. फक्त फरक एवढा आहे, ती टाकी 8 दिवसाला धुतली गेली पाहिजे आणि ही टाकी 15 दिवसातून धुतली गेली पाहिजे. कारण 15 दिवस एक एकादशी. कार्य न करशी व्रत सारा
ही जशी टाकी आहे ही सुद्धा एक प्रकारची टाकी आहे. ती 8 दिवसाला धुतली गेली पाहिजे आणि ही 15 दिवसाला धुतली गेली पाहिजे. मी एकाला सहज विचारलं, का रे बाळा आज एकादशी आहे, तुला आहे का रे? तो म्हणाला नाही ताई, मी मोठमोठ्या धरतो. मी म्हटलं लहान लहान एकादशीला तुझ्या नाकाला असतात. एकादशी लहान असो की मोठी, पुण्य त्याचं सारखंच आहे. कशा प्रकारे सांगते ऐका. एक मनुष्य गेला बाजारामध्ये गेला विंचू विकण्यासाठी गेला आणि त्याचे विंचू असे ते मांडले. सर्वात आधी छोटा ठेवला, त्याच्याहून मोठा, त्याच्याहून मोठा, असे एकसाथ त्यांनी मांडले. तेव्हा एक ग्राहक आला. ग्राहकांनी विचारलं की बाबा हा विंचू कितीला दिला? म्हणाला 100 रुपये. म्हणाला हा छोटावाला? 100 रुपये. म्हणे हा पिल्लू? म्हणे 100 रुपये. म्हणे कसं काय? सगळं याची किंमत तुम्ही 100 रुपये सांगता, कसं काय? म्हणे विंचू तुम्ही मोठा घ्या की छोटा घ्या, त्याचा दणका सारखाच आहे. तशी एकादशी मोठी धरा की लहान धरा, पुण्य सारखंच आहे. म्हणून एकादशी व्रत करा. तिसरं म्हणजे आषाढी पंढरीची, कार्तिकी आळंदीची, देहूची, पैठणची, ते नसेल होत ना शेगावची वारी मनुष्याने जन्माला आल्यानंतर करावी. प्रस्तुत अभंगातून महाराज सांगतात की मनुष्ययोगीच हा विचार करू शकतो, पशु पक्षी हा विचार करू शकत नाही. कारण पशु पक्षींना अल्पबुद्धी असते. म्हणून महाराज म्हणतात गिरीश सारासार विचार करतात, त्यांना संत असे म्हणतात. आणि जे विचार करत नाही त्यांना कावळा समजण्यास सुद्धा हरकत नाही. अगावांत वाढियेला साधुक का सडलिया, विवेक कावडिया नाही जैसा. जो मनुष्य विचार करत नाही ना त्याला गाढव समजण्यास सुद्धा हरकत नाही. विचार नाही नर खरं तो तेसा, वाहे पाठीधार लगड जैसा. लगड म्हणजे गाढव. जो मनुष्य विचार करत नाही त्याला गाढव समजण्यास सुद्धा हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. इथे काही एक पोटी पडते. तुकोबारे म्हणतात काही गोष्टीचा विचार हा कधीच करू नये, काही गोष्टीचा विचार हा एकदाच करावा, काही गोष्टीचा विचार हा कधी कधी करावा आणि काही गोष्टीचा विचार हा सतत करावा. याला शास्त्रकार अनावश्यक विचार असे म्हणतात. समजण्याकरता दृष्टांत सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक खेडेगावामध्ये एक गावठी डॉक्टर राहत होता. आता एक गावठी डॉक्टर म्हणजे कोण? की ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसलेला पण हातामध्ये गुण असलेला, याला गावठी डॉक्टर म्हणतात. आता शेतकऱ्याचा मुलगा होता म्हणून त्याने एक म्हैस वागवली होती महाराज. त्या म्हशीचे शिंगे फार मोठमोठे, जसं आपण पंढरपूरमध्ये गेल्यानंतर ते बघतो ना मोठमोठे, अगदी तशीच म्हैस त्यांनी घरी वागवली होती. 2 वर्षापासून तो एकच विचार करत होता. कुठला विचार महाराज? की एक वेळ तरी त्या म्हशीच्या शिंगाला धरून त्यावर बसण्याचा. हा विचार त्याने आचरणात आणायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी काय केलं? पहाटेच उठला, पांढरशुभ्र कपडे घातले आणि त्या खोट्यामध्ये गेला, कुट्याची म्हैस सोडली आणि त्या म्हशीच्या शिंगाला धरून त्यावर बसल्यानंतर गल्लीत आला. आता गल्लीत काही तरुण मुले होती, बघून त्याला हसू लागले, कल्ला करू लागले. आता डॉक्टरांना वाटलं आपलं पुढच्या वर्षीच्या पंचांगामध्ये आपली पुण्यतिथी नक्कीच छापून येते. म्हणून डॉक्टरांनी धावा चालू केला, धावा वाचवा मला. त्या तरुण मुलांनी हातात काठ्या घेतल्या आणि त्याच्या मागे पडू लागला. गावच्या बाहेर एक तलाव होता, त्या तलावात म्हैस दिसली महाराज. डॉक्टर अलीकडे तर म्हैस पलीकडे. डॉक्टरांना कसे तरी काठावर आल्यानंतर तिथे सरपंच होते, गावचे काही मंडळी होती. सरपंच साहेबांनी विचारलं, डॉक्टर साहेब तुमच्यासारख्या माणसाने हा विचार जरासा विचार करूनच करावा लागत होता. डॉक्टर म्हणाले, विचार? गेल्या 2 वर्षापासून मी हाच विचार करत आहे. मला सांगायचंय की असा विचार करून आपला वेळही जातो आणि फजिती सुद्धा होते. विचार करिता वाया जाय काढ आणि लटिकेते मुळ फजितीचे. बघा, शहरातला मनुष्य खेड्यागावात आला आणि आल्यानंतर त्याने एक कृत्य बघितले की एका भिंतीवर शेणाच्या गवऱ्या घातलेल्या होत्या. तो व्यक्ती विचार करू लागला. कोणता विचार महाराज? की शहरातल्या म्हशी नीट रस्त्याने सुद्धा चालत नाही, या खेड्यागावातली म्हैस भिंतीवर कशी चढली असेल, तिने डिझाईन कशी काढली असेल. म्हणून असा विचार कधीच करू नये आणि काही गोष्टीचा विचार एकदाच करावा, तो म्हणजे
लग्न करण्याचा, कारण एका पुरुषात दोघीनारी पाप वसे त्याच्या घरी. लग्न करण्याचा विचार एकदाच करावा आणि काही गोष्टीचा विचार सतत करावा. पण शास्त्रकार सांगतात, को देशात कोकाळ को मित्र कोन्वय ब्रह्मा वचित अहम कोमे शक्ती इति चिंतन मुहुर्मुहु. को देशात आपला देश कोणता, कोकाल आपला काळ कसा, को मित्र कसे असायला पाहिजेत महाराज आपले मित्र. भागवत कथेत आणणारे असावे, कीर्तनामध्ये आणणारे असावे, का बियर मध्ये नेणारे असावे, कसे असावे. दृष्टांत आठवला म्हणून सांगते. 350 वर्षाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळेस काही जोडले होते महाराज, ते अतिशय भावाचे, अतिशय प्रेमाचे, अतिशय महत्वाचे होते. महाराजांना पन्हाळ गडावरून विशाळ गडावर जायचे महत्वाचे होते, कारण सिद्धी जोहर 42,000 सैन्य घेऊन महाराजांना मारण्याकरिता आला होता. त्याचं कारण की 6 महिन्याच्या अगोदर शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडला होता. त्याचा बदला म्हणून सिद्धी जोहरने 42,000 सैन्य घेऊन पन्हाळ गडाला वेढा घातला होता. इकडे शिवाजी महाराजांनी बाजीप्रभूवर जबाबदारी टाकली. बाजीप्रभू, तुम्ही 2 पालख्या तयार करा, आपल्याला लगेच विशाल गडावर जायचे. बाजीप्रभूंनी 2 पालख्या तयार केल्या. एका पालखीमध्ये महाराज बसले आणि विशाल गडावर जाण्याकरता निघाले. एका पालखीमध्ये महाराज आहेत आणि एक रिकामी पालखी मागे चालू केली. आता विडा 100 पावलावर होता, वरून धो 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 पाऊस पडत आहे. आता विडा 50 पावलावर आला, वरून धो धो पाऊस पडत आहे. आता विडा 20 पावलावर होता, वरून धो धो पाऊस पडत आहे. तरी सुद्धा मावळ्यांच्या अंगातून घाम निघत होता. त्याचं कारण मावळ्यांच्या खांद्यावर महाराष्ट्राची जोखीम होती. आता वेडा 5 पावलावर होता, वेड्यांमध्ये मावळ्यांचं पाऊल पडलं. एका जाळीतून डोळे चमकले महाराज. सिंहाचे माणसाचे असावे, कोणीतरी गुप्तचर असलं पाहिजे. बाजीप्रभूंना कळालं. बाजीप्रभूंनी मागची रिकामी पालखी पुढे बोलावली आणि त्या पालखीमध्ये शिवबा काशीर नावाचा मावडा, जो महाराजांसारखाच दिसत होता, त्याला महाराजांचा पोशाख घातला आणि त्या पालखीमध्ये त्याला बसवलं आणि शिवाजी महाराजांची पालखी घेऊन बाजीप्रभू 8 मार्गाने निघाले. त्यांना एक खिंड दिसली. त्या खिंडीच्या बाजूला महाराजांची पालखी ठेवतात आणि महाराजांना मुजरा करतात आणि म्हणतात, जावं महाराज आपण. महाराज, हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावेल, पण आपल्या पाठीमागे एक शत्रू सुद्धा येऊ देणार नाही. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. बाजीप्रभू महाराजांना मुजरा करतात आणि तोच मुजरा बाजीप्रभूच्या जीवनातील शेवटचा मुजरा ठरतो. बाजीप्रभू शिवाजी महाराज जायला तयार होते, पण बाजीप्रभूंनी आई भवानीची शपथ दिली म्हणून शिवाजी महाराज गेले. विशाल गडावर पोहोचले आणि तोफ्यांच्या आवाजाने बाजीप्रभूंना आवाज देतात, बाजी पोहोचलोय बाजी, आम्ही लवकर या तुम्ही. बाजी, तुमच्यामुळे आम्ही आज या विशाल गडावर पोहोचलोय, तुमचे उपकार कधी विसरणार नाही बाजी, लवकर या तुम्ही. बाजीप्रभू देखील याच आवाजाची वाट पाहत होते. कशासाठी? आता माझा देश जगला असेल, आता माझा महाराष्ट्र जगला असेल, आता माझी माती जगली असेल आणि एखादा आता माझा मित्र जगला असेल. लाखाला जगवणारा जर मित्र जगला ना, तर एक मित्र मेला तरीही चालेल. मित्र असा नसावा की काल मी पाजली आज तू पाज, लस्सी म्हणत होते मी. म्हणून कोण द्यावं गावा, आपला खर्च किती, उत्पन्न किती, इति चिंतन मुहुर्मुहु, आपल्या शक्तीचा देखील आपण विचार करायला हवा. म्हणून महाराज म्हणतात, या गोष्टीचा विचार आपण सतत करावा. सतत म्हणजे क्षणोक्षणाला, क्षणोक्षणा हा करावा विचार. करावा या पार भव सिंधू, किंवा आहे मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण आहे, मी कुठून आली, या जगाचा, या देहाचा माझा काय संबंध आहे, याचा सारासार विचार करायला सांगतात महाराज अभंगाच्या प्रथम विचार. सारासार विचार करा मोठा मोठी, सारासार विचार करा मोठा मोठी, सारासार विचार करा मोठा मोठी,
विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंताने निर्जल संताने जयाच्या चिंताने निर्जल संताने जयाच्या चिंताने निर्जल संताने जयाच्या चिंताने निर्जल सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबा रे म्हणतात, त्याला काय करा? विचार करा. पण मला तुम्हाला विचारायचंय, विचार करायला सांगितलंय जगद्गुरु तुकोबारायांनी, पण माणसालाच का सांगितलं हो? असं का नाही म्हटलं की बैला तू विचार कर, म्हैस तू विचार कर, बकरी तू विचार कर. पण लक्षामध्ये घ्या, विचार करण्याची शक्ती, विचार करण्याची बुद्धी आणि विचार करण्याची प्रवृत्ती ही फक्त भगवंताने माणसालाच दिली, म्हणून माणसालाच विचार करायला सांगितलं. माणूस विचार करतो, मग विचार करायचा आहे कोणता? सारासार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. आपल्याला विचार करायचा आहे की सार काय आहे आणि असार काय आहे. मला सांगा, कीर्तन करणं सार की प्रपंच करणं सार? परमार्थ करणं सार? कीर्तन करणं सार की घरी राहणं सार? परमार्थ करणं सार की प्रपंच करणं सार? या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. सारासार विचार कसा केला पाहिजे? उठा उठी, उठता बैसता आपल्याला विचार करायचंय. विचार करा, विचार करा, विचार करा. माणसाला विचारही करायला सांगितलंय, पण विचार का करावा तर सांगेल मी तुम्हाला. विचार यासाठी करावा की क्षणभंगूर नाही भरभरता, वारे गावात तुला माया, पुढे हुशार पुढे आहे घोडसाला, पुढे हुशार पुढे आहे घोडसाला. माणसाच्या क्षणाचाही भरवसा नाही, म्हणून माणसाला विचार करायला सांगितले. विचार का करावा तर शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी नाही सांगती, कोणी नाही सांगती. शरीराची होय माती, शरीराची होय माती. मला आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की नेमकं सार काय आणि असार काय ते तुम्ही मला सांगा. आता तुमच्या हाती जर भुईमुगाची शेंग दिली, त्याचं वरचं टरफले सार आहे की असार आहे? असार आहे. बरोबर आहे, असार आहे. आणि आतला शेंगदाणा हा सार आहे. आता तुमच्या हाती जर मी खारीक दिली तर खारीक मधलं वरचं सार आहे आणि आतली दिली असार आहे. आता जसा की पेढा आहे, पेढ्याचं वरचं कवच सगळं सार आहे, सर्व सार. पेठाला काय कवच असते का ताई? पेटा हा जसा पूर्णपणे सार आहे ना, तसं भगवंताचं नाम देखील सार आहे. फक्त आणि फक्त तेच सार आहे आणि तोच विचार आपल्याला करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नामस्मरण का करावं तर सांगेल, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट अशी ती जर अति केली तर त्याची माती होते.
पण एकमेव भगवंताचं नामस्मरण नामचिंतन असं आहे, ते जर आपल्या जीवनामध्ये अति केलं तर आपल्या जीवनाची माती न होता आपल्या जीवनाचे अमोती तयार होतात. यालाच भगवंताचं नामस्मरण म्हटलं जातं. मग तुम्ही म्हणाल विचार करा, विचार करायला सांगितलंय. सार असार विचार करा, उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. मग तुम्ही म्हणाल ताई आम्ही विचार करू आणि भगवंताचं नामस्मरणही करू, पण कधी कुठेतरी जाऊन वेळावेळ काढून आम्हाला भगवंताचं नामचिंतन करावं लागेल ना, कुठेतरी जाऊन बसावं लागेल ना. तेव्हा इथं सांगितलं जातं, उठता बैसता हरी बोला, कांडता कांडता हरी बोला. आपल्याला कुठेही जाण्याची काही गरज नाही. आपण काहीही काम करू शकताना हरी म्हणू शकतो. त्याला कुठल्या काळ्या वेळाची गरज नाही. काळ वेळ काही म्हणाला जाईन बाबा दुःख होईल दुःखाचे, दुःख आपल्याला नामस्मरण करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आपण काहीही काम करताना हरी म्हणू शकतो. काय काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिताना, काळ वेळ नाम काळ वेळ नाम आणि काळाची गरज नाही. आपण काहीही काम करत असताना हरी म्हणू शकतो आणि तोच विचार आपल्याला करायचा आहे. पण आपण विचार करतो, कुठला विचार? एक म्हणतो मला बंगला बांधायचंय, एक म्हणतो मला गाडी पाहिजे, एक म्हणतो मला जमीन घ्यायची. रामभाऊने एवढी घेतली, हा पुढच्या वर्षी दाखवतोच त्याला. प्रत्येक जण वेगवेगळा विचार करतो. एक जण म्हणतो मला बायको करायची, कधी भेटेल, पण तेही भेटणं आता मुश्किल झालं. बरोबर. प्रत्येक जण वेगवेगळा विचार करतो. पण मला सांगायचंय, आपण इकडे किती काही चांगला विचार केला तर तो विचार आपल्या जीवनाचं सार्थक करणारा नाही. तो विचार केल्याच्या नंतर आपल्या पदरात काहीच फलप्राप्ती पडू शकत नाही. तुम्ही विचार करा ना हो, जो विचार संत मीराबाईंनी स्वतःच्या जीवनामध्ये केला, जो विचार अगदी माऊली ज्ञानोबारायांनी, जगद्गुरु तुकोबारायांनी, संत सावता महाराजांनी, संत मीराबाईंनी, संत जनाबाईंनी, संत सोयराबाईंनी स्वतःच्या जीवनामध्ये केला. याही पुढे जाऊन सांगू, महिला मंडळ तुम्ही विचार करा ना, जो विचार राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांना संस्कार लावण्यासाठी केला. आपण विचार करतो, कप्या आपण शिवाजी व्हायचं असतं पण कुणाच्या एकात पडायचं नसतं. आजची जिजाऊ म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं पण बसमध्ये मधोमध बसायचं असतं. बस जरी पुढे ठोकली किंवा मागून ठोकली पण आपण बसमध्ये सुखरूप बसायचं असतं. आजची जिजाऊ म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं. पण आता बाळच आईला म्हणते, आई बाळानं तर शिवाजी व्हायचं असतं ग,
पण त्याच आधी बापानं शहाजी आणि आईनं राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व्हायचं असतं. माझं जिजाऊ व्हायचं. आजही एवढं काळ वर्ष लुटून गेले महाराज, तरी आपण त्यांचं नाव एवढं तोला मोलाने घेतो. मी आज जरी म्हटलं ना, छत्रपती शिवाजी महाराज की जय हे वाक्य तुमच्या तोंडून आपोआप बाहेर पडतं, कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये योग्य केलेला विचार, मग तोच विचार तुम्ही करा. नामस्मरण का करा, तर त्या नामस्मरणाचा महिमाच एवढा आहे की ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड अग्नी गगनाव निवाड नाम आहे. त्या नामस्मरणाचा महिमाच एवढा आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेताना घेताना विठोबाचे पर्वत गड पापाचे. घेताना घेताना विठोबाचे पर्वत गड पापाचे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेताना घेताना विठोबाचे पर्वत जडती पापाचे. भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करा. ते धारण केल्यावर काय होईल, तुमच्यावर कितीही संकट येतील, आलेले असतील तर ते दूर होतील आणि दुर्गट असा भवसागर आपण करून जाऊ शकतो. अभंगाच्या द्वितीयाच्या दयाच्या चिंतने निसेल संकट. दयाच्या चिंतने दुर्गट भव सिंधू विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा
संकट भवसिंधू. आपण भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर आपल्यावर जेवढे काही संकट येतील, आलेले असतील, ते दूर होतील आणि दुर्घट असा भवसागर आपण तरून जाऊ शकतो. तयाच्या चिंतने बघा, तिथे चिंतनाचे सुद्धा 4 प्रकार पडतात. 1 विषय चिंतन, 2 व्यर्थ चिंतन, 3 परदोष चिंतन आणि 4 म्हणजे भागवत चिंतन. आता विषय चिंतन म्हणजे काय? तर मी याचा उपभोग घेतला नाही, मी त्याचा उपभोग घेतला नाही, म्हणजे माणसाचं कशातच समाधान नसणे, यालाच विषय चिंतन म्हणतात. दुसरं आहे व्यर्थ चिंतन. आता व्यर्थ चिंतन म्हणजे काय? हा तसा, तो तसा, नेहमी लोकांचे दोष पाहणारा. एक मनुष्य डॉक्टर जवळ गेला आणि डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर साहेब माझं खूप पोट दुखत आहे हो. डॉक्टरांनी चेकअप करून बघितलं, इथे दुखते का? त्याला विचारतात, इथं दुखते का, तिथं दुखते का? म्हणाल नाही. म्हणे मग किती दिवसापासून पोट दुखत आहे? म्हणे गेल्या 8 दिवसापासून समोरच्याने बंगला बांधला म्हणून माझं पोट दुखत. आता याच्यावर काही औषध उपचार आहे का? आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथी नाही, कोणताच उपाय नाही. म्हणून असा विचार नाही करावा, याला ते व्यर्थ चिंतन आहे. 3 आहे परदोष चिंतन. परदोष चिंतन म्हणजे नेहमी लोकांचे दोष पाहणे. मी मुलगी या नात्याने तुम्हाला सांगून जाईल, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. दुश्मन भी बन सकते हो तुम, कांटे बनकर मत रहना. दुश्मन भी बन सकते हो तुम, कांटे बनकर मत रहना. बुरा किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. दुश्मन ही बन सकते तो कांटे बनकर मत रहना. दुश्मन ही बन सकते तो कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. आपल्याकडून दुसऱ्याचं चांगलं नसेल होत ना, नका करू. वाईट करण्याचा अधिकार कोणी दिला हो? नाही दिला. एखाद्या गरीबाच्या मुलीचं जर लग्न जुळत असेल ना, जुळू द्या. तोडण्याचा अधिकार कोणी दिला? कारण भगवंताने हे आपल्याला जी वाचा दिली ना, ती दुसऱ्याचं वाटोळं करण्याकरता नाही दिली. कशाकरता दिली? फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन करण्याकरता दिली. आणि ते नामस्मरण करत असताना मुखानं नेहमी साच बोललं गेलं पाहिजे, मवाळ बोललं गेलं पाहिजे. असं बोलावं नाही का? साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मुखानं नेहमी साच बोललं गेलं पाहिजे, मवाळ बोललं गेलं पाहिजे, रसाळ बोललं गेलं पाहिजे. तुकोबारे म्हणतात, मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. किंवा सत्य बोले मुखे दुखावे अनेकांचे दुखे. मुखानं नेहमी सत्य बोलावं, दुसऱ्याचं मन दुखेल असं कधीच बोलू नये. हे झालं परदोष चिंतन. विठ्ठल विठ्ठल. चौथा आहे भागवत चिंतन. भागवत चिंतन म्हणजे काय? नेहमी संतांचं, ग्रंथांचं, भगवंताचं चिंतन करणे म्हणजे भागवत चिंतन होय. आता काही साधक मंडळी तुकोबारायांकडे गेले आणि तुकोबारायांना म्हटलं, तुकोबाराया हे तुम्ही सर्व आम्हालाच का सांगता हो? तेव्हा तुकोबारे त्यांना उत्तर देतात की तुमचा जन्म हा माणसाच्या कुळामध्ये झाला म्हणून तुम्हाला सांगतो अभंगाच्या तृतीयाच्या. जन्मोनिया कुडी वाट स्मरे राम. 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 जन्मोनिया
कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. तुकोबरे म्हणतात की तुमचा जन्म हा माणसाच्या कुळामध्ये झाला आणि या देहामध्ये आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन नामस्मरण केलं जातं. तुम्ही असं कधी ऐकलंय का हो की 4-5 गधे 4-5 मैल 4-5 बैल एका ठिकाणी आले, एकाने ताळ घेतला, एकाने विणा घेतला, एकाने मृदंग घेतला आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरपूरला निघाले. घडलं का असं? असं घडलं नाही, ऐकलं सुद्धा नाही आणि घडणार सुद्धा नाही. कारण फक्त आणि फक्त मनुष्य देहात भगवंताचं नामचिंतन नामस्मरण करू शकतो आणि ते नामस्मरण केल्याच्या नंतर काय होईल तर अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात. तुका म्हणे कोटी कुळीचे पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीचे पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीचे पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीचे पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. भावे गाता गीत भावे गाता गीत विठोबाचे ज्याचे निर्जला संकट दयाच्या चिंता निर्जला संकट. भावे गाता गीत विठोबाचे. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. दयाच्या चिंता निर्जला संकट दयाच्या चिंता संकट तरी कराला दुर्घटना Thank you.
कीर्तनामध्ये सांगतात की भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर तुमच्या एका कुळाचा नाही तर कोटी कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम माऊली दादराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली एक ताल एक स्वर, एका तालात एका स्वरात फक्त 5 मिनिट. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 माझा
भावार्थ असाच असेल असं मात्र नाही. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. जन्मोनिया पुढी वाच स्मरे राम, हरी हा जन्म अहर्निशी. तुका मने कोटी कुडे ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. अभंगाचा भावार्थ असाच असेल असं मात्र नाही. श्री गुरु महाराजांच्या शिबिरामध्ये आणि माझ्या आई वडिलांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी आज जो विद्याभ्यास केला तोच मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकीचे शब्द असतील ते माझे मला परत करा, आणि जे काही बरोबर असतील तो श्री गुरूंचा आशीर्वाद. ज्यांना 2 मुली असतील त्यांनी तिसरी मुलगी म्हणून मला माफ करा, ज्यांना 1 असेल त्यांनी दुसरी म्हणून मुलगी मला माफ करा, आणि ज्यांना काहीच नाही त्यांनी स्वतःची मुलगी म्हणून 7-12 माझ्या नावावर करा. विनोदाचा पाठ करा. शेवटचे तुमचे 5 मिनिट घेणार आहे. माझ्या गुरुजींनी मला एक भजन शिकवलंय. मनुष्याला 100 वर्ष आयुष्य आहे, आणि त्या 100 वर्ष आयुष्यात माणसाने काय केलं त्याचं उत्तर यामध्ये आहे. नरजन्म विषय धवडिला, नरजन्म विषय धवडिला. शेवटी अधोगती पावला, नवमास गर्भयातना. काय करसी रे धडपडा, हरी प्रातिशी जन्म जाहला. हरी प्रातिशी जन्म जाहला. शेवटी अधोगती पावला. खेळण्यात 10 गमविले, 10 वर्ष खेळण्यात गमवले. खेळण्यात 10 गमविले, 20 लग्न झाले. 30 वेल वाढला, 30 वेल वाढला. शेवटी अधोगती पावला. 40 हे असे कसे, 40 हे असे कसे. पशुपरिग कष्ट करीत असे. 50 उतरली कडा, 50 उतरली कडा. शेवटी अधोगती पावला. 60 बुद्धी कुंडली, 60 बुद्धी कुंडली. 70 दृष्टी हरकली, 80 खाटी चिटकला. बरोबर आहे मापात आहे. 80 खाटी चिटकला. शेवटी अधोगती पावला. 90 म्हणे भगवंता. अरे बाप, 90 वर्ष झाल्यानंतर भगवंता आठवू लागतो. महाराज आता एखादं मंदिर दाखवा. महाराज मला राम राम म्हणा वाटते. महाराज आता मला सांगा म्हातार राम राम येते की लांब लांब येते? लांब 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 लांब. देवई म्हणते आता लांब लांबच राहील. 90 म्हणे भगवंता, 100 बुडा खचकला. शेवटी अधोगती पावला. काय केलं आपण 100 वर्ष आयुष्यात? काहीच नाही, फक्त जीवन जगलो. म्हणून मला सांगायचंय, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत भगवंताचं नामचिंतन नामस्मरण करत राहा. तेच तुमच्या उपयोगात येईल. झालेली सेवा माऊलींच्या, श्री गुरूंच्या आणि समस्त गावकरी मंडळीच्या चरणी अर्पण करते आणि येथे सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल.